हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? मी पूजा. मी तुम्हा सगळ्यांचं माझ्या या पूजा आर्टफुल एंट्रन्स या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते. माझा आजचा व्लॉग हा यांच्यासाठी आहे की ज्यांना अजिबातच रांगोळी काढता येत नाही. सो मी आज तुमच्यासाठी काही बेसिक टिप्स घेऊन आलेले आहे. त्यामुळे तुम्ही हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा आणि माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सो आजचा ब्लॉग सुरू करण्याआधी मी तुम्हाला काही सांगते. आज मी इथे एक पेपर घेतलाय आणि त्यासोबतच रांगोळी घेतली. पेपर मी यासाठी घेतलाय कारण की जेव्हा आपण रांगोळीची प्रॅक्टिस करत असतो स्टार्टिंगला, तेव्हा जर आपण फरशीवर रांगोळी काढली तर ती रांगोळी गोळा करताना ती काळसर पडते आणि त्यानंतर मग ती रांगोळी आपल्याला पुन्हा वापरूशी वाटत नाही. आपला कॉन्फिडन्स पण तेवढं म्हणजे फ्रेश वाटत नाही आपल्याला ती रांगोळी काढताना, वापरताना. सो अशा वेळी काय करायचं की पेपर घ्यायचा आणि पेपरवरती प्रॅक्टिस करायची, जेणेकरून काय होतं की रांगोळी काळसर पडत नाही आणि रांगोळी वाया पण जात नाही आणि नेहमी ते प्रॅक्टिस रांगोळीची करायला फ्रेश वाटतं. त्यामुळे तुम्ही पेपरवर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला ते रांगोळी गोळा करायला पण सोपं जाईल आणि ती रांगोळी वाया पण नाही जाणार. सो आजचा ब्लॉग चालू करते मी. सो बेसिक टिप देते तुम्हाला. पहिली, ज्यांना बिलकुलच रांगोळी काढायला जमत नाही त्यांनी काय करायचं, काही काही जण काय करतात ज्यांना अजिबातच रांगोळी काढायला येत नाही, की रांगोळीची सुरुवातच ही 5 बोटांमध्ये रांगोळी घेऊन रांगोळी काढायचा प्रयत्न करतात. सो तुम्ही जर स्टार्टिंगलाच तुम्हाला रांगोळी काढता येत नाही आणि तुम्ही स्टार्टिंगलाच जर 5 बोटांची रांगोळी काढायला गेलात तर प्रॉब्लेम हा होतो की आपल्या या बोटांमध्ये फटी राहतात आणि मग ती रांगोळी जेव्हा आपण अशी सोडायला जातो तेव्हा या फटींमधनं ती रांगोळी खाली पडते आणि म्हणावं तितकं फिनिशिंग येत नाही त्या रांगोळीला. आणि अजून एक प्रॉब्लेम होतो की रांगोळी जेव्हा आपण 5 बोटांनी अशी काढायला जातो ना, तेव्हा ती स्टार्टिंगला अशी जाडसर पडते आणि नंतर नंतर ती अशी बारीक होत जाते. मग त्यामुळे ती फिनिशिंग बरोबर येत नाही. सो काय करायचं, ज्यांना अजिबातच रांगोळी काढायला येत नाही, तुम्ही जर अशी 5 बोटांनी रांगोळी काढायला गेलात तर तुमचा कॉन्फिडन्स तिथे अजूनच लो होईल. कारण की कसं असतं, आपल्याला एखादी गोष्ट जेव्हा येत नसते, म्हणजे माझ्यासोबतही बरेचदा होतं असं, की जर मला एखादी गोष्ट येत नसेल आणि स्टार्टिंगलाच असं त्यातलं काहीतरी ऍडव्हान्स करायला गेली तर म्हणजे असं होतं की माझा कॉन्फिडन्स अजूनच, जर ती गोष्ट अशी छान नाही झाली, छान नाही जमली तर माझा कॉन्फिडन्स अजूनच दुपटीने कमी होतो. मग असं वाटतं की मला काही जमणारच नाही. म्हणजे मला ही रांगोळी, आता रांगोळीच्या बाबतीत बघायला गेलं तर असं होतं की रांगोळी अशी 5 बोटांनी काढायला गेलं आणि ती छान नाही आली तर कसं काय होणार माझ्यासोबत, की मला असं वाटणार की मला रांगोळी जमणारच नाही काढायला. हा कॉन्फिडन्स दुपटीने कमी होतो आपला. सो काय करायचं, तुम्हाला जर तुमचा कॉन्फिडन्स वाढवायचा असेल तर तुम्ही रांगोळीची सुरुवातच ही रांगोळी अशी 2 बोटांमध्ये पकडा आणि 2 बोटांनी रांगोळी काढायला सुरुवात करा. तुमच्या बोटांमध्ये आधी फ्लेक्झिबिलिटी येऊ दे, कारण की हे येणं खूप महत्वाचं आहे. सो काय करायचं, पहिल्यांदा मी तुम्हाला काही बेसिक प्रॅक्टिससाठी सांगणार आहे, काही टिप्स देणार आहे. आज रांगोळ्या सांगणार आहे बेसिक, ज्याची तुम्ही नक्की प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि तुमच्या या बोटांना सवय होईल, एक फ्लेक्झिबिलिटी येईल तुमच्या बोटांमध्ये. सो काय करायचं, पहिल्यांदा रांगोळी अशी चिमूटभर घ्यायची अंगठ्यामध्ये आणि त्या शेजारच्या बोटमध्ये आणि तुम्ही पहिल्यांदा सरळ लाईन काढायला शिका. सरळ सरळ लाईनची थोडीशी प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुमच्यामधला कॉन्फिडन्स बिल्डअप होईल. त्यानंतर तुम्ही ह्या अशा उभ्या लाईनची प्रॅक्टिस करा. जितकी होईल तितकी जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा तुम्ही. याच्याने काय होतं, रांगोळी छान आपली बोटातून सुटायला सुरुवात होते आणि आपल्या बोटांनाही रांगोळीची सवय होते. त्यानंतर तुम्ही स्वस्तिक काढायला शिका, जेणेकरून काय होतं, हे शुभचिन्ह आपले आपले रोजच्या जीवनातले आहेत. रोज आपण हे शुभचिन्ह खरं तर काढले पाहिजे, जेणेकरून आपल्या हातांना अशी प्रॅक्टिस होईल.
त्यानंतर तुम्ही असं गोपात काढू शकता. याच्याने काय होतं, हात आपले असे असे हातांना आपल्या बोटांना सवय नसते. असं टर्न असं असं प्रॅक्टिस करायची सवय नसते कधी. तुमच्या हातांची बोटांची प्रॅक्टिस नाही. त्यानंतर तुम्ही असं ओम पण काढू शकता. त्यात असे हात तुमचे छान वळतील. अशी तुम्ही प्रॅक्टिस चालू ठेवली तर तुमचे हात असे छान वळायला सुरुवात होईल. तुम्ही रोज या रांगोळ्या काढा, जेणेकरून दारामध्ये किंवा तुळशीजवळ आपण रांगोळी काढतो. तुम्ही रोज हे असे गोपाळ, ओम, स्वस्तिक हे शुभचिन्ह तरी ऍटलीस्ट काढा रोज. कसेही येऊ दे, स्टार्टिंगला थोडंसं कमी जास्त होतं, पण जास्त टेन्शन घ्यायचं नाही, वाईट वाटून घ्यायचं नाही. रोज आपण काय नवीन शिकतो, रोज आपल्यामध्ये काय इम्प्रुव्हमेंट आहे रांगोळी काढताना ते बघायचं. त्यातनं पॉझिटिव्ह काय आहे, कालच्या पेक्षा आज आपली रांगोळी किती छान आली आहे हे बघायचं. याच्याने काय होतं की आपला कॉन्फिडन्स कमी होत नाही. कॉन्फिडन्स आपला रोजच्या रोज वाढला पाहिजे रांगोळी काढण्याची, आणि ती आवड कमी होत नाही. त्यानंतर तुम्ही डॉट काढू शकता. डॉट तुम्ही स्टार्टिंगला हे असे मोठे काढा. त्यानंतर हे असे बारीक बारीक छोटे छोटेही तुम्ही काढू शकता. त्यानंतर तुम्ही असं सर्कल काढा. सर्कलची प्रॅक्टिस करा. जेणेकरून छोट्या छोट्या सर्कल पासून त्यानंतर हे असे सर्कलच्या आतमध्ये सर्कल, गोलच्या आतमध्ये गोल शेप याची थोडी प्रॅक्टिस करा. त्यानंतर तुम्ही असं चौकोन काढा. चौकोनची प्रॅक्टिस करा. त्यानंतर तुम्ही असा त्रिकोण काढू शकता. त्यानंतर तुम्ही हे असं डॉट देऊन हे असं फुलाची प्रॅक्टिस करा तुम्ही. याच्याने जेवढं जास्तीत जास्त आपल्या हातांची फ्लेक्झिबिलिटी वाढेल, आणि हे असेच शेप आहेत, असे शेप ची रांगोळी काढायची, जेणेकरून आपला हात असा पटकन वळला पाहिजे आणि प्रॅक्टिस जास्तीत जास्त झाली पाहिजे रांगोळीची. त्यानंतर तुम्ही हे असं अजून एक हर्ट मध्ये फूल येतं, हे असं काढू शकता. हे अशी रोज 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 ह्या एवढ्या गोष्टींची तरी तुम्ही प्रॅक्टिस करा. त्यानंतर तुम्ही याच्यातच ह्या अशा 2 लहान रेषा देता येतात का ते पहा. आज मी तुम्हाला हे एवढे शेप शिकवले, याची तुम्ही नक्की प्रॅक्टिस करा. याच्याने काय होईल, तुमच्या हातांची फ्लेक्झिबिलिटी, बोटांची फ्लेक्झिबिलिटी, ही बोटांमध्ये जी मुवमेंट आहे ती वाढेल, आणि त्याच्याने अजून तुम्ही जे काही रांगोळी काढणार आहे, जे काही तुम्ही शेप काढणार आहात ते अजून छान तुम्हाला जमतील काढायला. आय होप तुम्हाला आजचा माझा हा ब्लॉग नक्की आवडला असेल. मी असंच तुम्हाला नवनवीन टिप्स घेऊन येईल. पुढच्या ब्लॉगमध्ये मी यापेक्षा अजून काहीतरी वेगळ्या बेसिक टिप्स घेऊन येईल, जेणेकरून त्या तुमच्या कामी येतील रांगोळी काढण्यासाठी, रांगोळी शिकण्यासाठी. या सगळ्याची मी आशा व्यक्त करते की तुम्ही या सगळ्याची प्रॅक्टिस नक्की कराल घरी म्हणून. चला तर मग भेटूया माझ्या पुढील ब्लॉगमध्ये. मी लवकरात लवकर माझा नवीन ब्लॉग घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन. तोपर्यंत तुम्ही याची प्रॅक्टिस करा, आणि माझ्या प्लीज या नवीन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.